आपल्या नागपूर पंढरपूर वारीमध्ये आपण आज शेवटचा टप्प्या एकदम शेवटच्या याच्यामध्ये आहे आणि आज आपला इथे जो जेवणाचा जो कार्यक्रमाची जी व्यवस्था होती ही रणदेवे सरांनी आपल्याला इथे परमिशन दिली आणि ती करून दिली. खूपच छान आपल्या या वारीचा हा क्षण ठरलेला आहे. सगळेजण आपल्या इथे विसावा पण करत आहे. तर आपल्या या नागपूर पंढरपूर वारीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर रणदेवे सर, आमच्या या नागपूर पंढरपूर वारीकरता तुम्ही तुमचा काही संदेश देऊ शकता? नमस्कार, मी सीताराम दादा विठ्ठलराव रणदिवे. मी प्रथमतः नागपूरवरनं जी सायकल दिंडी आले आहे त्या सायकल दिंडीचं प्रथमतः पंढरीच्या पावननगरी विठुरायाच्या चरणी प्रथमतः ह्या सर्व सायकल स्वारांचं, त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकारी मित्रांचं मी प्रथमतः पंढरपूरवासियांच्या वतीनं किंवा विठू माऊलीच्या वतीनं प्रथमतः पंढरी नगरी स्वागत करतो. त्यांची वारी ही अतिशय सुंदर व अतिशय निसर्गरम्य वातावरण, त्यात वयस्कर पण लोक आहेत, काही तरुण युवा पिढी पण आहेत, काही स्कूलचे स्टुडंट पण आहेत. त्या सर्व ही देशाच्या दृष्टीनं किंवा आपल्या भारत देशाच्या किंवा जागतिक लेवलच्या दृष्टीनं ही वारी अतिशय अनमोल आहे. यातून निसर्गाचं पण संवर्धन होऊ शकतं पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून किंवा फिजिकल पण व्यवस्थित राहू शकतं. या वारीच्या निमित्तानं एक देशाला अतिशय नरेंद्र मोदी साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे, या वारीचा संकल्प अतिशय सुंदर आहे व याचं अनुकरण देशातील प्रत्येक व्यक्तीनं किंवा प्रत्येक राज्यात राबवावं. ह्या वारीसाठी मी पंढरपूरच्या पावननगरीच्या वतीनं त्यांना अंतपूर्व शुभेच्छा देतो व यांची वारी अतिशय सुखदायी व पंढरीच्या पावननगरीच्या वतीने यांना त्यांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा सर्व पूर्ण हो. पंढरीच्या पावननगरीनं त्यांना आशीर्वाद देवो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो.